गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 37वी कथा. सुन्न जाहले मन दिशा आल्या अंधारून, माय तात गेली सोडून अकस्मात. निवृत्ती झाला अबोल, ज्ञाना सावरतो तोल. विचार करुणी खोल संसाराचा, दोघे मुक्ता आणि सोपाना. अश्रू ढाळती नयना, त्यासी समजावी ज्ञाना अहोरात्र. निवृत्ती आहे सद्गुरु, कैसा होईल स्थिरू. कैसा कळेल विचारू मानसीचा, ऐसा करून विचार. झडकरी जवळ जाऊन, ज्ञाना म्हणे विनवून. निवृत्ती लागी सद्गुरुनाथ निवृत्ती, स्थिर करावी चित्तवृत्ती. ज्ञाना द्यावी सुमती कार्या लागी, ऐकून ज्ञानदेवाच्या बोला. निवृत्ती अंतरी गजबजला, क्षणभरात सावरला मानसात. निवृत्ती झाला स्थिर, उघडोनी विशाल नेत्र. शिर ठेविला कर ज्ञानोबाच्या, मन जाहले शांत. चैतन्य स्फुरले अंगात, ज्ञानदेवी केला भेद पुढील कार्याचा. ज्ञानदेव उठला, त्याने सोपाना मुक्ताला जवळ घेतले. त्यांचे अश्रू पुसले. ज्ञानदेव म्हणाला, सोपाना मुक्ता, तुम्ही दोघेही लहान आहात. आपला निवृत्तीचा ध्यानस्थ बसला आहे ना, त्याला त्रास होऊ द्यायचा नाही. तुम्ही बाहेर परसात पारिजातकाच्या खाली खेळा. मी आता भिक्षा घेऊन येतो, मग आपण भोजन करू. दोघांनी मान हलवली. दोघे उठली व खेळ घेऊन परसात गेली. ज्ञानदेवाने झोळी उचलली व तो भिक्षेला निघाला. मध्यान्नीच्या सूर्याकडे नजर टाकून त्याला नमस्कार केला व तडक गावाकडचा रस्ता धरला. ऐन संकटाच्या वेळी सर्वजण जशी पाठ फिरवतात, तशी मध्यान्नीलाही आपली सावली आपल्याच पायातळी लपून राहते, याची आठवण होऊन ज्ञानदेवाला मनातल्या मनात हसू आले. पण हसू मनात आले असले तरी त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटलेच. पण ते हास्य क्षणभरही टिकले नाही. महादेव भट्टांना अर्धांगवायू झाल्यापासून सिद्धेश्वराची पूजा अर्चा विसोबांच्याकडे आली होती. सिद्धेश्वराचा अभिषेक उरकून विसोबा येत होते. उन्हाचा ताप कमी व्हावा म्हणून त्यांनी ओला पंचा डोक्यावर टाकला होता. तो त्यांच्या डोळ्यांच्याही थोडा पुढे आला होता, त्यामुळे त्यांना रस्ता दिसत नव्हता. ते केवळ पायाखाली बघून चालत होते. ज्ञानदेव स्वतःच्या विचाराच्या नादात असल्याने त्याची मान खाली असली तरी त्याला पायांखालचा रस्ताही दिसत नव्हता. तो चालत होता, पण वेगळ्या विश्वातून. ज्ञानदेवाला या विश्वात विसोबांच्या धक्क्याने आणले. दोघांची जोरात धडक बसली. विसोबांच्या जोरदार धक्क्याने ज्ञानदेवाचा तोल गेला व तो लांब जाऊन धुळीत पडला. तर ज्ञानदेवाच्या धडक्याने विसोबांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. क्षणभर काय झाले ते कोणालाच कळले नाही. ज्ञानदेवाने प्रथम स्वतःला सावरले. कपड्यांवरील अंगावरील धूळ झटकली व उभा राहून तो पाहू लागला. तो त्याला विसोबांचा तोल जात असलेला दिसला. तो धावत गेला व विसोबांना आधार देऊन म्हणाला, क्षमा असावी भूदेव, आपणाला भोवंड आलेली दिसते. आपण त्या झाडाखाली अंमळ थोडी विश्रांती घ्या. क्षणार्धात विसोबा सावध झाले. ज्ञानदेवाने संन्यासाच्या मुलाने आपल्याला स्पर्श केलेला आहे हे लक्षात येतात ते चवताळले. विसोबा ओरडले. त्यांनी ज्ञानदेवाला दूर लोटून दिले. ज्ञानासींच्या कारट्या, शिवलास का मला? अरे, भोवंड येऊन पडलो असतो आणि येथेच मेलो असतो तरी उत्तम झाले असते. अरे, मी नुकताच सिद्धेश्वराला अभिषेक करून आलो होतो आणि तुम्हाला शिवलास. कुठे फेडशील हे पाप? मरत का नाहीत ही कार्टी? आईबाप गेले मरून आणि पोरांचे लेंढार मागे ठेवले. आता ही जगाला विटाळ करीत बसली आहेत. शिव शिव महादेवा, अरे तुझे डोळे उघडे आहेत का नाहीत? आणि विसोबा तरातरा चालू लागले. ज्ञानदेवही भिक्षेसाठी निघून गेला. विसोबाने आपणावर अशी आग का पाखडावी हे ज्ञानदेवाला कळेना. झालेल्या घटनेमध्ये कोणाची चूक झाली? चूक दोघांची झाली, कारण नीट वर बघून चालणे झाले नाही. मग त्यासाठी एवढा तुसडेपणा, राग का? आपली चूक एवढीच की आपण संन्यासाची मुले आहोत, पण त्यासाठी मायतातांनी देहांत प्रायश्चित्त घेतले आहे, तेही धर्मपीठावरील शास्त्र जाणणाऱ्यांच्या आदेशावरून. मग आता हा रागराग कशासाठी? काय केले म्हणजे हा राग कमी होईल? हा एकच विचार ज्ञानदेवांच्या मनात घर करून बसला. ज्ञानदेवाने 4 घरी भिक्षा मागितली. घरी येऊन त्याने सर्वांना जेवावयास बसवले. सर्वांचे झाल्यावर ज्ञानदेवाने उरलेले अन्न संपवले. विचाराच्या तंद्रीत संध्याकाळ केव्हा झाली हे त्याला कळलेच नाही. उन्हे उतरतीला लागली. ज्ञानदेव बाहेर पडला. उपायांच्या शोधाच्या विचारात तो सैरभैर चालत होता. गावाबाहेरून त्याने गावाला प्रदक्षिणा घातली. तेव्हा तो सिद्धेश्वराच्या जवळील पिंपळाच्या पारावर जरा विश्रांती घ्यावी असा विचार करून पाराकडे वळला. तेथे त्याला एक चमत्कार दिसला. एक तेजपुंज ब्राह्मण पारावर उभा होता. रेशमी काठी धोतर, शुभ्र यज्ञोपवीत, अंगावर एक जरीकाठी उपरणे, पाठीवर लांब सडक शेंडी हालत आहे. कपाळावर उभे गंध लावले असून हात खालीवर करून कसल्या तरी मंत्राचा उच्चार तो करीत होता व झाडावरील एक एक पान खाली पाडत होता. झाडाची जवळजवळ सर्व पाने त्याने जमिनीवर पाडली होती, मंत्राने उतरवली होती. ज्ञानदेव त्या ब्राह्मणाजवळ गेला व हात जोडून त्यांना नम्रपणाने म्हणाला, भूदेव, आपले मंत्र सामर्थ्य तर फारच अद्भुत दिसते.
आपण महान चमत्कार करणारे दिसता. मंत्र सामर्थ्याने आपण झाडावरची पाने खाली उतरवलीत, पण मंत्राचा तर हा दुरुपयोग झाला. या विशाल वृक्षाच्या छायेत बसणाऱ्या पाथिकांची व गाईवासरांची आपण फारच मोठी गैरसोय केली आहे. तर भूदेव, मी आपणास विनंती करतो की आपण जर ही पाने मंत्राने खाली उतरवू शकता तर ती पुन्हा वर चिकटवून टाका. ब्राह्मण म्हणाला, बाळा तुझे नाव काय? ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानदेव. ब्राह्मण म्हणाला, नाव तर फारच सुरेख आहे, पण नावाप्रमाणे खरोखरच ज्ञानाचा देव आहेस का? आणि जर असेल तर मी पाडलेली पाने पुन्हा झाडाला लावून दाखव. ज्ञानदेव म्हणाला, भूदेव, एकदा देठापासून अलग झालेली पाने पुन्हा देठाला कशी चिटकतील? मेलेला मनुष्य जिवंत करणे ब्रह्मदेवाला तरी शक्य आहे का? कारण ते त्याचे कार्यच नव्हे. तेव्हा आपण यातील एक जरी पान पुन्हा चिकटवून दाखवाल तर बघू. ब्राह्मण म्हणाला, काय मी यातील एक पान पुन्हा देठाला लावल्यावर तू ही पाने पुन्हा देठाला लावून दाखवशील? ज्ञानदेव म्हणाला, प्रयत्न करू, बाकी प्रभूची इच्छा. ब्राह्मण म्हणाला, हे पहा, हे पान आता देठाला जाऊन लागेल. ब्राह्मणाने मंत्र म्हटला, पण पान काही वर जाईना. मग देठाला चिकटण्याचे तर दूरच राहिले. ब्राह्मणाने हर प्रयत्नाने मंत्रातील शब्दाची उलटसुलट रचना करून पाहिली, पण काही केल्या पान हालेना. ब्राह्मण घामाघूम झाला. ज्ञानदेव म्हणाला, भूदेव, काय गडबड झाली? मंत्र चालत नाही की काय? ब्राह्मण म्हणाला, खरे तर चालायला पाहिजे, पण का कोण जाणे, मंत्र चालत नाही खरा. ज्ञानदेव म्हणाला, असं? मग मला सांगा, काय मंत्र आहे तो? ब्राह्मण म्हणाला, अरे तुला मंत्र सांगून तू काय करणार? ज्ञानदेव म्हणाला, अहो भूदेव, मी कसाही असलो तरी तुमच्यापेक्षा लहान आहे. बालहट्ट पुरवणे हे थोरांचे काम आहे, तेव्हा मला मंत्र सांगावा. ब्राह्मण म्हणाला, पण मी तुला मंत्र सांगून तुला त्याचा काय उपयोग? त्या मंत्राने पाने चिकटत नाहीत हे तर दिसतच आहे. ज्ञानदेव म्हणाला, असू द्या, तुम्ही मंत्र तर सांगून पहा. ब्राह्मणाने मंत्र सांगितला. ज्ञानदेवाने तो उच्चारून दाखवला. ब्राह्मणाने मंत्र बरोबर असल्याचे मान्य केले. ज्ञानदेवाने डोळे मिटले, मंत्र म्हटला, आणि काय आश्चर्य, जमिनीवरची सर्व पाने एका क्षणात पुन्हा पूर्वीसारखी झाडावर दिसू लागली. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याने ज्ञानदेवाचे पाय धरले. ब्राह्मण म्हणाला, क्षमस्व भगवंत, मी आपली परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो. आपण उद्विग्न मनाने जीवन कंठीत आहात, तेव्हा आपण आपले स्वस्वरूप विसरलात की काय याची परीक्षा पाहावी व आपल्याला आपल्या कार्याची आठवण करून द्यावी ही इच्छा होती, म्हणून आलो होतो. पण आपणाला स्वस्वरूपाची आठवण आहे हे सिद्ध झाले. पण मला एक गोष्ट समजली नाही. मी मंत्र म्हटला असता पाने का चिकटली नाहीत, पण आपण तोच मंत्र म्हटला असता पाने चिकटली, हे कसे झाले? ज्ञानदेव म्हणाले, ब्रह्मदेवा, तुम्ही आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची आठवण करून द्यावेस आलात हे खरे, पण आमची परीक्षा घेण्याच्या नादात तुम्ही आम्हालाच विसरलात. मंत्राच्या आधीमध्ये व अंती ओम तत्सत घातले नाही, त्याचा हा परिणाम होता. ब्रह्मदेव म्हणाला, ब्राह्मण, भगवन क्षमा असावी. आपण म्हणतात तसे झाले खरे. भगवंता, आपली माया म्हणतात ती हीच आम्हाला मोह घालते. क्षमस्व, येतो आम्ही. आपण कार्य लवकर उरकावे ही आठवण करून द्यावयास आलो होतो, असे सांगून ब्रह्मदेव अदृश्य झाले. ज्ञानदेव मनाशी हसला. हे हास्य मावळले. चेहऱ्यावर पूर्वीची चिंतेची छाया पसरली. ज्ञानदेवाने विचार केला, ही समस्या संपण्याची वेळ आलेली आहे. पैठणाला जाणे हाच याला उपाय आहे. तेथील धर्मशास्त्र्यांकडून शुद्धीपत्र मिळवणे हेच आता करावयास पाहिजे. विचार ठरला. तेव्हा ज्ञानदेवाची पावले झोपडीच्या दिशेने पडू लागली. अंधारून आले होते. तोपर्यंत झोपडीत काय प्रकार घडला होता? निवृत्तीची समाधी उतरली होती. त्याने झोपडीत नजर फिरवली. तेथे कोणीही दिसत नव्हते. काहीतरी बारीक कुजबूज व दबक्या हसण्याचे आवाज त्याला ऐकू येत होते. निवृत्ती उठला. त्याने अंगणात परसात पाहिले. तो त्याला परसात मुक्ता सोपाना भातुकलीचा खेळ खेळत असताना दिसली. अंधारून आले होते म्हणून निवृत्ती म्हणाला, मुक्ता सोपाना, अरे अंधारात कसला खेळ खेळताय? घरात येऊन देवापुढे दिवा लावा व तेथेच खेळा. मुक्ता म्हणाली, निवृत्तीदा. ज्ञानदा म्हणाला की तुम्ही बाहेर खेळा. निवृत्तीदा समाधी लावून बसला आहे. तुझ्या समाधीचा भंग नको व्हायला म्हणून आम्ही येथे खेळत आहोत. निवृत्ती म्हणाला, मुक्ता, माझ्या समाधीचा भंग झाला तरी चालेल, पण तुम्ही असे अंधारात बाहेर खेळत जाऊ नका. ज्ञाना कुठे गेलाय? सोपान म्हणाला, ज्ञानदा कुठे गेला माहीत नाही, पण त्याला जाऊन बराच वेळ झाला आहे. आता अंधारून आले आहे, मी जाऊन बघून येऊ. निवृत्ती म्हणाला, नको सोपाना, तू आणि मुक्ता येथेच बसा, मी येतो बघून. निवृत्ती स्वतःशीच विचार करीत बाहेर पडला. ज्ञाना फारच हळवा आहे. त्याच्या अंतरीच्या व्यथा मला जाणवतात, पण काय करणार? धीर धरणे व योग्य वेळेची वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी होतात. अंगणाच्या बाहेर 4 पावले जातो तोच निवृत्तीला दुरून ज्ञानदेव येताना दिसला. जवळ आल्यावर निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, अरे अंधारून आले, एवढा वेळ बाहेर काय करीत होतास? ज्ञानदेवाने निवृत्तीकडे पाहिले. ज्ञानदेवाच्या अंतरीची खळबळ निवृत्तीला जाणवली. निवृत्तीने पुन्हा प्रश्न केला, मग काय विचार ठरला? काय करायचे पुढे? ज्ञानदेव झोपडीत शिरत म्हणाला, आपल्या मौंजी बंधनाबद्दल काहीतरी
करावयास पाहिजे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना व मुक्ताबाई हे चौघेही गोलाकार बसली. काही क्षण शांतता होती. निवृत्तीने विषयाला सुरुवात केली. ज्ञाना, आपणास असे समाजाने बहिष्कृत करून बाजूला टाकलेले. ब्राह्मण समाज तर दुरावलाच आहे. उद्या शुद्धीपत्र मिळवून व मौंजी बंधन करून तरी हे ब्राह्मण आपल्याला जवळ करतील का? मुंजी झाल्या म्हणून आपणाला कोणी ब्राह्मण म्हणून बोलवणार नाहीत की कसलेही व्यवहार ते आपणाशी करणार नाहीत. कारण त्यांच्या मनात जे एक किलमिश पक्के झाले आहे ते जाणे अवघड आहे. पांढऱ्या कपड्यावर डाग पडला तर प्रयत्नाने तो फिका होईल, पण पूर्वीसारखा स्वच्छ होणार नाही. सोपाना, मग दादा, आपण हे गाव सोडून दुसरीकडे जाऊ. ज्ञानदेव म्हणाला, सोपाना, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण गाव जरी बदलले तरी आपली अवस्था आपण बदललेली नसते. शिवाय कालांतराने तेथील समाजाला सुद्धा आपण संन्याशाची मुले आहोत हे कळून येईल आणि मग त्यांच्या झालेल्या फसवणुकीने त्यांचा अधिकच रोष होईल. म्हणून आपण येथेच राहू. असो दादा, तुम्ही म्हणता ते सुद्धा मला पटत नाही. मुंजी करूनही आपणास कोणी ब्राह्मण जवळ करणार नाही हे जरी खरे असले तरी त्यांच्या आपल्यातील दुरावा, द्वेष हा निश्चित कमी होईल. या काही ब्राह्मण मंडळींचा रोष सोडला तर बाकीचा बहुजन समाज आपणास सामावून घेऊ शकेल आणि त्यामुळे आपले व या मुलांचे जीवन खूप सुसह्य होईल. हीच गोष्ट मुख्य. तिसरी गोष्ट, ब्राह्मणाने संस्काराशिवाय राहू नये म्हणून आपणाला शुद्धीपत्रासाठी पैठणला जाणे भाग आहे. ब्रह्मरूप असलेल्या आपणाला आता कोणत्याच संस्काराची जरुरी नाही. या तुमच्या अद्वैत भूमिकेवरून तुमचा विचार योग्य आहे, पण समाजात राहावयाचे म्हणजे लोकव्यवहार हा पाळलाच पाहिजे. म्हणून माझा पैठणला जाण्याविषयी आग्रह आहे. निवृत्तीदा, गुरुदेव, हा विचार बरोबर आहे ना? निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, तुझा विचार चुकीचा कसा असेल? ज्ञानदेव म्हणाला, तेव्हा आपण पैठणला जाण्याविषयी विचार करू. निवृत्तीदा, मागे आपण बाबांबरोबर सुद्धा या मुंजीविषयी विचार केला होता. तेव्हा पैठणाहून मुंजीबाबत शुद्धीपत्र आणणे आवश्यक आहे असाच निष्कर्ष निघाला होता, होय ना? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, तू म्हणतोस तेच ठीक आहे. मग पैठणला जावयाचेच असेल तर उगाच उशीर का करा? उद्या आपण सकाळी तयारी करू, झोपडीची व्यवस्था लावू आणि परवा सकाळी निघू. ज्ञानदेव म्हणाला, सोपान, मुक्ता, मग निघायचे पैठणला परवा? सोपाना, मुक्ताला फारच आनंद झाला. त्यांचे चेहरे फुलून आले. ती दोघे एकदम म्हणाली, हो, आम्ही लागतो तयारीला. धन्यवाद.